जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नेहरू युवा केंद्र सोलापूर आणि सारथी यूथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नारी शक्ती फिटनेस रन स्पर्धा नुकतीच घेण्यात आली। MIDC भागातील कोंड्याल शाळेच्या समोरील रस्त्यावर या धावण्याच्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते। स्पर्धेचे उद्घाटन नेहरू युवा केंद्रात जिल्हा युवा अधिकारी अजित कुमार यांनी हिरवा झेंडा दाखवून केले। या धावण्याच्या स्पर्धेत साधारण 25 युवतींनी सहभाग नोंदवला। युवती आणि महिलांमध्ये फिटनेसचे महत्त्व पटवून देण्यासाठी ही स्पर्धा महत्त्वाची आहे। महिलांचे सबलीकरण, महिलांचे सशस्त्रीकरण ही इतकेच गरजेचे आहे। यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला जात असल्याचे अजित कुमार यांनी बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी सांगितले। स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम सारथी यूथ फाउंडेशनच्या विनायक नगर मधील सारथी कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र येथे संपन्न झाला। या प्रसंगी सारथी फाउंडेशनचे सचिव रामचंद्र वाघमारे यांनी प्रास्ताविकामध्ये सांगितले की सारथी फाउंडेशन ही संस्था महिलांच्या आत्मनिर्भरतेसाठी काम करते। अशाच कार्यक्रमातून महिला घराबाहेर पडतील व त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होऊ शकेल, म्हणून असे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सारथी यूथ फाउंडेशनचे अध्यक्ष जावेद नागरे होते। या स्पर्धेत अनुक्रमे स्नेहा तुरेराव प्रथम, भाग्यश्री शिगरकंटी द्वितीय आणि सुप्रिया कांबळे तृतीय क्रमांक प्राप्त विजेत्यांना टी-शर्ट, भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। परीक्षक म्हणून सागर राठोड यांनी काम पाहिले। या प्रसंगी सारथी फाउंडेशनचे उपाध्यक्ष सिद्धेश्वर घोडके, कोर कमिटी सदस्य प्रसाद अतनुरकर व स्पर्धेत सहभागी झालेले सर्व सदस्य उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ईश्वर गड्डम, अभिषेक नराल, अजय इंगळे, आदित्य वाघमारे, महेश शिगरकंटी, राहुल षटगुंडे व विजय तारवाले यांनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कोर कमिटी सदस्य हनुमंत सलगर यांनी केले। जनता संघर्ष न्यूज, सिद्धार्थ भडकुंबे, सोलापूर।